जय महाराष्ट्र मित्रांनो, SRPF आणि महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये फरक काय? लय जण म्हणतात मला SRPF मध्ये भरती व्हायचंय, पोलीस मध्ये भरती व्हायचंय. काय जण म्हणतात नाही मला SRPF मध्ये नाही जायचं, मला पोलीसच व्हायचं, जिल्हा पोलीसच व्हायचंय किंवा रेल्वे पोलीस व्हायचं वगैरे वगैरे. काय पण याच्यामध्ये फरक काय आहे बाबा? कारण की भरपूर जणांना याच्यामधला फरक माहित नसतो. तो फरक आपण आज जाणून घ्यायचा. पहिल्यांदा आपण ना SRPFचं काम काय असतं, महाराष्ट्र पोलीसचं काम काय असतं ते आपण जाणून घेऊया. तर कायदा व्यवस्था जर प्रश्न निर्माण झाला तर SRPFची जी तुकडी असते जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्या कोणत्या पण जिल्ह्यामध्ये, समजा कुठे HM झाला, कुठं VIP आले, कुठं दंगल झाली, कुठं बॉम्बस्फोट झाला, जाळपोळ झाला, तर तशा ठिकाणी लगेच ना SRPFच्या तुकड्या लगेच दाखल केल्या जातात. मग ते कोणत्या महाराष्ट्राला कोणत्या पण ठिकाणच्या असू द्या. कारण की कुठं गणपती बंदोबस्त असला की पुण्यामध्ये एवढा मोठा उत्सव असतो मोठा की तिथं लगेच SRPFच्या तुकड्या येतात बाहेरच्या. पण कुठं VIP बंदोबस्त असला, कुठं काय झाला मॅटर मोठा, HM दंगल झाली, तर त्या ठिकाणी आपले इथले पण बंदोबस्त ते पाठवला जातो. कुंभमेळ्याला महाराष्ट्र पोलीसचा पण बंदोबस्त पाठवला जातो. किंवा इलेक्शन ड्युटी, आता तुम्हाला पण माहिती आहे इलेक्शन ड्युटीला आपल्या जिल्ह्याच्या पोलीसचा पण म्हणजे मुख्यालयातून आणि प्रत्येक पोलीस स्टेशनचे 2-2, 4-4 लोक हे प्रत्येक त्या इलेक्शनच्या ड्युटीला पाठवले जातात. तर का? कारण की तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस आधीच त्यांचं मनुष्यबळ कमी पडते. तर SRPF आणि पोलीस याच्यामधला हा फरक. कारण की फक्त बंदोबस्ताच ठिकाणी जाळपोळ दंगल त्या ठिकाणी SRPF असते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन स्तरावरती क्युआरटी असू द्या, फोर्स वन असू द्या, क्राईम असू द्या, या जिल्हा पोलीसच्या शाखा आहेत. त्याच्यामध्ये मुख्यालयामध्ये पण भरपूर पोलीस बंदोबस्तासाठी खास ठेवलेला असतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पगार किती असतो. SRPFला आणि जिल्हा पोलीसचा पगार किती असतो भरपूर डोक्यामध्ये असतं की पगार हा जिल्हा पोलीस आणि SRPFला सेमच असतो. फक्त जिल्हा पोलिसाचे SRPF असतात फोर्स वन असतात, क्युआरटी असतात, यांना आपल्या पगाराच्या 1.5 पगार असतो. म्हणजे समजा 30,000 पगार असेल तर त्याचे 1.5 म्हणजे अजून 15,000 त्याच्यामध्ये वाढणार. अशा 45,000 रुपये त्यांना पेमेंट असतं. आणि SRPF वाले असतात जे नक्षल विभागामध्ये समजा ड्युटीला गेले, बंदोबस्ताला असले, गडचिरोली, गोंदिया या भागामध्ये, नक्षल भागामध्ये जर ते ड्युटीला असले तर त्यांना 1.5 पगार असतो. हा झाला पगाराचा विषय. आणि SRPF वाल्यांच्या ड्रेसचा विषय म्हणजे दोन्ही ड्रेस कसे असतात. तर SRPFचा ड्रेस हा डाव्या बाजूवर लाल बॅचमध्ये त्यांच्या गटाचं नाव टाकलेलं असतं किंवा SRPF गट 1, 2 असं रोमन चिन्हामध्ये टाकलेलं असतं. आणि महाराष्ट्र पोलीसचं डाव्या हातावरती महाराष्ट्र पोलीसचा बॅच असतो. बॅच सगळ्यांना माहिती आहे, तो बॅच त्याच्यावरती असतो. आणि जिल्हा पोलीसला आपली जी नॉर्मल कॅप असते आपण घालतो उन्हाची, त्या टाईपमधली कॅप असते आणि त्याच्यावरती आपलं महाराष्ट्र पोलीस एका बाजूने असं रेड कलरचे असते आणि जिल्ह्याचं नाव असतं. आणि पण मुंबईला खास टोपी असते, पिवळ्या कलरची टोपी असते, म्हणजे पूर्ण पिवळी नाही, ब्लू आणि पिवळी असते. त्याच्यावरती मुंबई पोलिसाचं नाव दिलं असतं. त्याचा बेल्ट पण बाकी जिल्ह्यांपेक्षा वेगळा असतो, म्हणजे पिवळ्या कलरचा बेल्ट असं महाराष्ट्र पोलीस नाव लिहिलं असतं. आणि बाकी जिल्ह्याच्या ठिकाणी आपला रेग्युलर बेल्ट असतो, त्याच्यावरती बक्कल नंबर लिहिलेला असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि SRPFला कॅप हे गोल कॅप असते, मी तुम्हाला दाखवतो. ही गोल कॅप आणि बाजूला मोना असतो, आपल्या SRPFचा मोना असतो. अशा प्रकारे यांचं कॅपचं डिवायडेशन केलेलं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखादा मित्र आर्मीमध्ये भरती झालं तर त्याला म्हणतो नाही बाबा आपल्याला दारू बिरू पाहिजे, पण कॅन्टीनमधून, तर कॅन्टीनची व्यवस्था ही महाराष्ट्र पोलीस आणि SRPFला असते. पण त्याच्यामध्ये काय दारू बिरू मिळत नाही. तुम्हाला वाटतं ना आता खंबे फिंबे भेटते ना, तसं नाही. ते आर्मीचं वेगळं असतं, आपलं महाराष्ट्र पोलीसचं वेगळं असतं, SRPFचं वेगळं असतं. पण या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे कॅन्टीन असतं त्या ठिकाणी जास्त माल भरला जात नाही, म्हणजे पाहिजे तेवढ्या गोष्टी येत नसतात, समजा इलेक्ट्रॉनिक वगैरे अशा गोष्टी. कारण की मी पण खरेदीला जातो कधी शिवाजीनगरच्या हेडक्वार्टरला, पण त्या ठिकाणी जास्त माल नसतो, कधी गेले की ते संपलेलंच असतं. पण SRPFच्या तुकड्यांसाठी जे असतं तिथं कंटिन्यू माल, नवीन नवीन माल भरलेला जातो. इलेक्ट्रॉनिक वस्तू पण तिथून घेता येतात, जेणेकरून जिल्ह्याच्या ठिकाणी घेता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंवा आपण आजारी पडल्याच्या नंतर जे आपला जो खर्च होतो क्लेम, त्याच्यामध्ये आपले हॉस्पिटलची लिस्ट असते प्रत्येक जिल्ह्यानुसार, त्या जिल्ह्यामध्ये आपला क्लेम गेला जातो किंवा त्या दवाखान्यामध्ये, म्हणजे कॅशलेस सुविधा होते. SRPFला पण आहे आणि जिल्हा पोलीसला पण आहे. पण SRPFच्या ठिकाणी पण एक दवाखाना असतो आणि जिल्हा पोलीसच्या ठिकाणी म्हणजे मुख्यालयातच दवाखाना असतो. तसं प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावरती दवाखाना भेटत नाही. त्यामुळं ही जरा जिल्हा पोलीसची कमतरता आहे आणि SRPFला तेवढं ॲडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळं क्लेम होत असतो, त्याच्यामुळं काय टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे मित्रांनो. आता काही जणांना SRPFमध्ये ड्युटी करून लई कंटाळा आलेला असतो की जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असतं, म्हणजे बदली की SRPFमधून जिल्हा पोलीसमध्ये किती वर्षांनी बदली होते. तर मित्रांनो पहिल्यांदा 10 वर्षांमध्ये बदली व्हायची, नंतर परत नवीन JR आला, नंतर 15 वर्षामध्ये म्हणजे SRPFमधून
जिल्हा पोलीसमध्ये बदली व्हायची. त्याच्यानंतर परत नवीन जी आला 15 वर्षातून परत 12 वर्षावर होते. आता SRPमध्ये तुम्ही 12 वर्ष सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला जिल्हा पोलीसमध्ये बदली करता येते. बदली झाल्यानंतर तुम्ही मुख्यालयाच्या ठिकाणी येतात. त्याच्यानंतर तुमची पोलीस स्टेशनला विभागणी होते. तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये जायचं, क्युआरटीमध्ये जायचं, वय पण डिपेंड लागतं त्याला. त्यामुळे क्युआरटीमध्ये काय तुम्हाला जाता येणार नाही. त्याच्यामुळे पोलीस स्टेशन, मुख्यालय वगैरे क्राईम अशा ठिकाणी तुम्हाला जाऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीची 10 वर्ष आता 12 वर्षानंतर आपली SRPमधून जिल्हा पोलीसमध्ये बदली होऊ शकतो. त्यामुळे आता SRPमध्ये भरती झाला तर काय लगेच तो लोड घेऊ नका. कारण की मी पण 2017 साली SRP गट 5ला भरती झालो होतो. पण माझ्यामध्ये होते क्वालिटी, त्यामुळे पुणे पोलीसला पण मी भरती झालो होतो. त्याच्यामुळे मी पुणे पोलीस जॉईन केलं आणि तिकडं मी राजीनामा दिला SRP गट 5ला. त्याच्यामुळं आणि ह्याची भरती पण काही एवढी वेगळी नसते. म्हणजे अभ्यासक्रम सेमच असतो. पण ह्याच्यामध्ये इव्हेंट वेगवेगळे, इकडं 5 किलोमीटर, इकडं 1600, बाकी 100 आणि गोळाफेक हे सेमच आहे. 5 किलोमीटर 25 मिनिटाच्यात कोणी पण मारतं, म्हणजे प्रॅक्टिस केल्याच्या नंतर मारताना आपल्या इथं 1600 मीटरला फाटते. त्यामुळं कोणत्याही जिल्ह्यात SRPमध्ये भरती व्हा किंवा जिल्हा पोलीसमध्ये भरती व्हा, नंतर तुम्हाला 12 वर्षानंतर बदली करून घेता येते. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये प्रेमळ शब्दामध्ये त्या टाकून काय ना वाटास आणि वाढीव बोलायचं ते पण बोलू शकतात. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.